शिंदेंशिवाय शपथविधीची भाजपाची तयारी होती आणि शिंदेंशिवाय पुढे जावं असं वरिष्ठांनी सुद्धा सांगितलं होतं असं राऊत म्हणाले। तर शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदावरनं संजय राऊतांनी हे मोठं विधान केलं असून भाजपाच्या सहकार्यांचा वावर हा मांडलिकासारखा होता असंही राऊत म्हणाले। फडणवीसांच्या शब्दाला मान देऊन शिंदेंनी शपथ घेतल्याचा दावा संजय शिरसाट यांनी करत राऊतांना प्रत्युत्तर दिले। घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। त्यांच्याशिवाय माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे हितचिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत, आमच्याकडे सगळे असतात। त्यांना असं वाटणं साहजिक आहे, त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं। आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत, म्हणून आम्ही शिंदे साहेबाचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमदारांनी जी काही त्यांना गळ घातली होती, त्यांना जी काही विनंती केली होती त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला।